प्रभाग क्रमांक 6 मध्ये निवडणूक रणधुमाळीला सुरुवात. उमेदवारांचा जनतेशी संवाद वाढला. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रचाराची धडाकेबाज सुरुवात झाली आहे. प्रभागातील 4ही उमेदवारांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने प्रचाराचा शुभारंभ केला असून नागरिकांशी थेट संपर्क साधत प्रचाराला गती दिली आहे. प्रचाराच्या प्रारंभी उमेदवारांनी हनुमान मंदिर व गणपती मंदिरात दर्शन घेत विकास आणि एकतेचा संदेश दिला. प्रभाग क्रमांक 6 मधून मनीष शंभू सुनील बागुल हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्या वडिलांनी माजी नगरसेवक म्हणून प्रभागाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. रोहिणी बापू पिंगळे या दीर्घकाळापासून सामाजिक कार्यात कार्यरत असून महिला व नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत आले आहेत. वाळू विश्वनाथ काकड हे स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी परिचित असून सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. तर चित्रा जगन्नाथ तांदळे या डॉक्टर असून कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी अनेक रुग्णांना वैद्यकीय सेवा देत समाजासाठी योगदान दिले आहे. प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी उमेदवारांनी रामवाडी व क्रांतीनगर परिसरात घराघरात भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण आणि मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. या प्रश्नांचे नियोजनबद्ध व टप्प्याटप्प्याने निराकरण करण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले. विकास, पारदर्शक कारभार आणि लोकसहभाग या मुद्द्यांवर भर देत प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याची भूमिका उमेदवारांनी मांडली. प्रभाग क्रमांक 6 मध्ये निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला असून येत्या दिवसात प्रचार अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. आता सध्या आपण प्रभाग क्रमांक 6 मध्ये आलेलो आहोत. यांच्या आज प्रचाराचा दुसरा दिवस आहे आणि नागरिकांचा भरघोस प्रतिसाद देखील यांना मिळत आहे. तर आपण आलो आहे मधु अण्णा संदान यांच्या निवासस्थानी. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना कसा नगरसेवक हवाय. त्याचप्रमाणे बाळू पहिलवान विश्वनाथ काकड हे देखील सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी देखील खूप चांगले कार्य केले आहे. रोहिणी बापूशेठ पिंगळे यांचे मिस्टर देखील डाळिंबाचा व्यवसाय आहे त्यांचा आणि त्यांनी देखील अनेक सामाजिक कार्य केले आहे. आणि मनीष सुनील बागुल हे देखील अनेक काळांपासून त्यांचे वडील आणि ते देखील सामाजिक कार्य करत आहेत. तर हे 4ही उमेदवार आज तुमच्या दारात आले, तर तुम्हाला कसं वाटतंय? चांगले बोलले ते. आमचं पण त्यांचं भाग्य, आम्ही त्यांच्यामध्ये पण आहे मतदानाच्या याच्यामध्ये. तर कार्य पण चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. पिंगळे साहेब आहे ना, त्यांचं पण कार्यक्रम आपले पेशंटला पण खूप मदत. तांदळे डॉक्टर आहे ना, त्यांनी पण सेवा खूप केलेली. असं काय काय सेवा केली डॉक्टरांनी? आज मदत आजारी पडले म्हणजे व्यवस्थित होऊन जातो बा असं. 4ही उमेदवार आलेले होते माझ्या दारापुढे, त्यांना मी सहकार्य केलं. मी पण त्यांनी पण मला सहकार्य चांगले येते करते. त्यांचंच आमचं त्यांच्यामध्येच आम्ही सामील. त्यांना माझा आशीर्वाद आहे. शंभूराजे झालं, हे झालं, या काही झाल्या, या मुळातच कार्यकर्ते, ओरिजिनल कार्यकर्ते आणि ते समाजसेवेचं व्रत घेऊन आपल्या भागात उभे राहिलेले. आणि मी तुम्हाला एक गॅरंटी देतो की या भागातली 100% मतं आहे ना या पॅनलला पडतील आणि 4ही उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील. शंभूराजे स्वतः कार्यकर्ता आहे. 5ही वर्षे तो पब्लिकमध्ये असतो, युवकांच्या संपर्कात राहतो आणि हे प्रभागाची विकास आणि उन्नती करतील. आणि हे जास्तीत जास्त निधी भारत सरकार आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं आणून आपल्या प्रभागाचा विकास करतील. एवढं बोलून माझे 2 शब्द संपतो. नक्कीच आता अण्णांनी आपल्याला सांगितलं की भरघोस मतांनी ही 4ही उमेदवार निवडून येतील आणि त्यांना नक्कीच नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आता ते सध्या प्रचार करत आहेत. अनेक नागरिक त्यांना त्यांच्या समस्या सांगित आहेत आणि त्या नक्कीच ही 4ही उमेदवार त्यांच्या समस्या सोडवतील. आणि अण्णांनी आपल्याला जी माहिती दिली त्यासाठी त्यांचे धन्यवाद.